हाय हॅलो गुड मॉर्निंग, कशात सगळे? तर वेलकम टू माय चॅनल दीपाली लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी चॅलेंज वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे. आज मी फक्त नॉर्मली एक असंच दिवस म्हणजे रँडमली मी काय केलं ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्या आधी माझं हे एक पार्सल आलेलं होतं. म्हटलं चला ओपन करून घेऊया. तर हे मला खूप स्वस्त भेटलं होतं. आणि कोणाला पाहिजे असेल तर मला लिंक वगैरे टॅग करा. त्याच्यानंतर आहे ना इथं श्रीषाची आणि सगळ्यांची अशी मस्ती चाललेली होती. सगळे असे डान्स करत होते आणि ते पण शूट करून घेतलं. आणि आज आहे ना आज असं काही स्पेशल नाही आहे, पण तरीही आजचा दिवस खूप स्पेशल झाला. कारण की तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असेल. कारण की ना म्हणजे असं अचानकच या सगळ्या गोष्टी ठरतात. तर चला मी तुम्हाला दाखवते की मी काय घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आपण असं ठरवलं ना तर कोणतीच गोष्ट होत नाही. पण जे बिना ठरवता होतं ना तर तेच कधी कधी असं वाटतं. म्हणजे आपण बघा फिरायला पण जायचं असतं, आपण इतकं ठरवतो पार 1 महिन्याआधी पण आणि वेळेवरती कॅन्सल होऊन जातं. पण असं न ठरवता रँडमली काही गोष्टी केल्या ना तर त्या म्हणजे होतात, ॲटोमॅटिकच होतात. तर तसंच काही आज माझ्यासोबत झालेलं आहे. आणि त्याच्या आधी हे सगळे असे डान्स वगैरे करत होते. त्याच्यानंतर जायचं होतं किराणा करण्यासाठी. तर आम्ही किराण्याची लिस्ट, किराणा म्हणजे नॉर्मली आम्ही किराणा केलेलाच होता, पण फक्त ते दिवाळीचं सामान होतं तर ते भरायचं होतं आम्हाला. तर त्याची लिस्ट आम्ही करत होतो. आणि लिस्ट करण्यासाठी आम्ही घेतली. आणि सहज मला आहे ना म्हणजे माझी आजीची आठवण होती. नथ माझी नाकातली माझ्या आजीने केलेली होती मला. तर तिचा ना साज उतरलेला होता. सगळ्यांना तर माहिती असेल साज असतो तो काळा पडलेला होता, कारण खूप वर्षांपासून केलेली होती. ती मला आता यावेळेस जेव्हा मी घरी गेले तेव्हा आईने मला दिली होती. तर मग त्याचा साज आहे ना, म्हटलं त्याला साज बसवणार त्याला. त्याची काडी सोन्याची होती, बाकी साज डुप्लिकेट होता. तर तो मला बसवायचा होता. म्हणून म्हटलं चला सोनाराच्या दुकानात जाऊया. आणि किराणा पण करायचा होता. पण म्हटलं किराणा घेऊन एवढं मोठं सामान घेऊन कशाला जायचं, पहिले आपण सोनाराच्या दुकानात जाऊ आणि मग त्याच्यानंतर आपण किराणा घेऊ. तर असं ठरलेलं होतं. मग गेलो तिथे गेल्यानंतर ॲटोमॅटिकच माझ्या डोक्यात काय आलं काय माहिती, म्हटलं चला दिवाळीचं पण सोनं घेऊया. आणि अचानकच असं ठरलं. आणि चला मला दाखवते माझी नथ. तर फायनली ही माझी नथ आहे. इतकी छान आहे ना, मी तुम्हाला आता दिवाळीच्या वेळेस घालून दाखवेन. मला जास्त व्यवस्थित व्हिडिओ काढताच आला नाही तिथे. आणि त्याच्यानंतर अजून एक दागिने घेतला, तो दिवाळीच्या टायमाला बघायला भेटला. ओके बाय.